दंडवत प्रणाम सगळ्यांना. कसे आहात तुम्ही सगळे? आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत. तर आज आहे ना सकाळी सकाळी रविवार आहे, पण आम्ही एकदम लवकर उठलोय आणि आता काय करायचं, मला इकडे छोल्यांची भाजी करून घ्यायची आहे. आम्हाला निघायचं आहे निंबुळी इथं जाण्यासाठी. तर तुम्ही बरेच जण विचारतात तुझं सासर कोणतं आहे, काय आहे वगैरे असं म्हणून सासरचं गाव. तर चला मग आज आमच्यासोबत तुम्हाला दाखवते मी तिकडे. आता आवडते सकाळचे पटापट कामं, स्वयंपाक करून न्यायचं आहे मला, कारण आहे ना तिथं गेल्यावर मग जेवणाचं वगैरे गैरसोय होईल, त्याच्यासाठी इथूनच आम्ही स्वयंपाक वगैरे करून घेऊन जातोय. ठीक आहे. तर आजच्या जेवणात मी मस्त आहे ना पांढरे छोले असतात ना काबुली, त्याची भाजी करणार आहे. तर प्रवासात नेण्यासाठी म्हटलं दुसरे काय भाजी करू, आणि बटाटे वगैरे करण्यापेक्षा मग छोले करून घेतले. उसळसारखे खाता येतात, सोबत पोळ्या करून घेणार आहे. तेलामध्ये जिरं, राई, अद्रक लसूणची पेस्ट, कांदे, टोमॅटो असं सगळं छान परतून घेतलं आणि मग त्याच्यामध्ये सगळे मसाले टाकून घेतले. आणि मग आपण जे 4-5 शिट्ट्या घेऊन घेतले होते ना, म्हणजे रात्रभर भिजवून ठेवले होते मी आधी, आणि मीठ टाकून हळद टाकून शिट्ट्या घेऊन नरम करून घेतले आणि मग ते चणे त्याच्यामध्ये टाकून दिले. आता कोथिंबीर घालून मस्तपैकी एक उकळी येऊ देईल, मग आपली भाजी तयार आहे. सोबत इकडं मी पोळ्या पण करून घेतल्या आणि थोडंसं थंड झालं ना स्वयंपाक, त्याच्यानंतर मी ते डब्यामध्ये पॅक करून घेतलं. मागे जेव्हा केव्हा आम्ही केलो आहे तर तिथं गेल्यानंतर मग स्वयंपाक केलेला आहे मी, आणि मग जेवणं मग ते कसं थोडंसं घाई होऊन जाते, भुका लागून जातात सगळ्यांना, म्हणून मग मी म्हटलं इथूनच आता स्वयंपाक करून घेते आणि मग तिथे गेल्या मग जेवणं करता येतात आपल्याला. त्या पर्समध्ये ते पैसे टाकून दे माझे, आपण इथं जाऊ ना सारंगखेड्याला जाऊ, जाता म्हणजे जेव्हा वेळ मिळेल तेव्हा जाऊ, आणि विडा ठेवावा लागेल मी देवाला, तर पैसे माझे ठेवून दे तिथं. ठीक आहे. ठीक आहे. आता मस्त चहा बिस्किट खाऊन घेतो आम्ही आणि मग निघतो, उशीर झालेला आहे. ही बसेल का? ठेवून द्या ना मग, पावसामुळे पा किती खराब झालाय ओटा. चला आता निघालोय आम्ही आमच्या गावाला जायला, निंबुळी या ठिकाणी. चला तुम्हाला पण दाखवतो मी माझं सासरचं घर. इथून सगळं आवरलं आणि मग आम्ही निघालो सगळेजण. सासूबाई माझ्या तिकडं होते अण्णा बाबांकडे, म्हणजे त्यांच्या वडिलांकडे. तिथून मग त्यांना घेतलं. बऱ्याच जणांनी विचारलं होतं की सासूबाईंचं माहेर कुठलं आहे, तर इथंच अंमळनेरमध्येच राहतात त्यांचे वडील, तर त्यांच्याकडे ते होतं, तिथून त्यांना घेतलं. माझ्या सासरी जातानाचा जो रस्ता आहे ना, तिकडे रस्त्याला जाताना आम्हाला अशी रेल्वे ट्रॅक लागतो, रेल्वे लागते बऱ्याचदा, आणि सोबतच 2-3 नद्या लागतात, पूल लागतात. तर खूप छान असा रस्ता आहे, पण मग थोडा वेळ लागतो, म्हणजे 2.5 तास तरी लागून जातात अंमळनेरवरून निमगुळ या ठिकाणी जाण्यासाठी. रस्त्याने ना आम्हाला कंटिन्यू पाऊस होता, पूर्ण 2-2.5 तासाचा जो प्रवास होता, पूर्ण वेळ पाऊस चालूच होता. पण मग आता काही टेन्शन नाही आपली गाडी असल्यामुळे, आणि यांनी मस्त आरामात हळूहळू गाडी आणली निमगुळपर्यंत, आणि मग साधारण 2-2.5 तासानंतर आम्ही इकडं पोहोचलो निमगुळ या ठिकाणी. आणि इथं आता तुम्हाला दिसत आहेत ना त्या ब्ल्यू साडीवाल्या माझ्या आजी सासू आहेत, म्हणजे माझ्या सासऱ्यांच्या आई, आणि त्या ग्रीन साडीवाल्या आहेत ना, तर त्या माझ्या आत्ते सासूबाई आहेत. तर आजल सासू ज्या आहेत ना आजी, त्यांची तब्येत जरा बरी नव्हती, आणि त्याच्यामुळे मग इकडं माझे सासू सासरे आता आलेले आहेत काही दिवसासाठी त्यांच्याजवळ राहण्यासाठी. तोपर्यंत इथं त्यांच्या मुलगी म्हणजे माझ्या आत्ते सासूबाई त्या आजींजवळ थांबलेल्या होत्या. आणि आता मी म्हटलं जेवण करून की थोडा वेळ आलो, गप्पा वगैरे केल्या, आणि मग त्याच्यानंतर आम्ही सर्व बसलो जेवायला. तुला
खूप दिवसांनी सगळ्यांसोबत गावी मस्त जेवण केलं तर खूप छान वाटलं. त्याच्यानंतर आहे ना तिथं आमच्या गावाला 5 रुपयाचंच फक्त पान मिळतं जेवणानंतरचं, तर ते आणलं पप्पांनी सगळ्यांना दिलं. मग हाय आजी. इकडे बघा ना. मग कसं वाटतं तुमच्या गावाला येऊन? आपल्या 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 गावाला येऊन. चला इकडे आलो आहे मी आमच्या गच्चीवर, गावातल्या घराच्या गच्चीवर आलेलो आहे. पाहि अशी आता इकडं आम्ही टेरेसवर आलेलो आहे. चला आम्ही खाली जातो. आजूबाजूचं दाखवून दे एरिया किती मध्यभागी आपलं घर मस्त छान. थांबा तुम्हाला दाखवतो. हो. त्याच्यानंतर बराच वेळ आम्ही बसलो आणि छान गप्पा मारल्या सगळ्यांसोबत. गावातल्या काही जुन्या आठवणी, गोष्टी वगैरे असं म्हणजे चालू होते थोड्याशा गप्पा. आणि त्याच्यानंतर घरी पण निघायचं होतं इकडं अमळनेरला यायला. मम्मी पप्पा तिथंच राहणार होते आता, कारण आजीला बरं नाही आहे म्हणून. आणि त्याच्यानंतर मग सगळ्यांचा नमस्कार केला आणि मग निघालो आम्ही अमळनेरला येण्यासाठी. आजी येतो आम्ही. येतो म्हटलं, निघालो म्हटलं आम्ही, येतो. जाय राय ना ते बापून घर नाही घर चालणार. जेवले आता ना आई बी तशीच करे पण आईने अण्णा ना ते अक्कल टाका होता. आजी गाडी मोटर भाऊसाहेब राहिले दोन्ही जण आहेत ना. आमनं बी काय खरंय रातभर आता पाच मिनिटं बोलले जातच त्या. कुठे निघालो मग आपण निंबूडवरून निघालो आणि आता आय थिंक आपण सारंगखेड्याला, मग नंतर अंबरनाथ. सारंगखेड्याला जातोय आपण आता. इथून 2 किलोमीटर सारंगखेडा आहे. 2च? हां 2च किलोमीटर. दोनच आहे ना? 3 किलोमीटर. 3 आहे का? 1 किलोमीटर कुठं बोलली मी? नाही 1 किलोमीटर आहे. चला आता 4 वाजलेले आहे आणि निंबूडवरून आम्ही निघालो, सारंगखेड्याला चाललो आहे आता. तिथं तुम्हाला पण तिथलं मंदिर वगैरे दाखवते. हे बाई तापी नदी आहे आमच्या गावाला लागूनच आहे ही. 2 किलोमीटरवर किती पाणी बा तिच्या पात्रामध्ये. इकडे पूल. किती पाणी इतके आपल्या गावाच्या जवळ एवढं पाणी आहे, पण त्याचं आपल्याला खरंच काहीच पाहिजे. देवा आले तुझ्या
पाण्याची बाटली घेतली ना पप्पा सारंगखेड्याचं मंदिर श्री दत्तप्रभूंचं माझी पर्स काय मी ना मागच्या वर्षीचं सिलेक्शन होतं ना आमचं बास्केटबॉलचं तेव्हा मी देवाला प्रॉमिस केलं होतं जेव्हा जर तुम्ही माझं सिलेक्शन होत असाल तर मी पप्पांना सारंगखेड्याला जाडशा देवाला अजून कुठे सांगितलं माहूरला घेऊन जाईल तर पहिलं स्थान झालं तर बघू दुसरे 2 स्थान. चला आता पोचलो आहे आम्ही इथं सारंगखेडा येथील मंदिरात आणि या ठिकाणीच आहे ना पूर्ण म्हणजे सगळ्यात मोठी यात्रा जी भरते जी घोड्यांची यात्रा असते ती सगळ्यात मोठी इथं भरत असते. महिनाभराची यात्रा असते ती. खूप महाग असे घोडे या ठिकाणी येतात. लांबून लांबून लोक येतात. दुसऱ्या राज्यांमधून पण इथं लोक येतात आणि घोडे विकण्यासाठी घेण्यासाठी खरेदीसाठी वगैरे अशी इथली यात्रा असते. तर ती ही सगळ्यात मोठी यात्रा ही आपल्या देवाचीच भरत असते. ही आपल्या महाराष्ट्रामध्येच सारंगखेडा या ठिकाणी आणि श्री दत्तात्रय प्रभूंचं हे स्थान आहे. श्री दत्तप्रभूंचं मंदिर आहे. जागती ज्योत असं मंदिर आहे हे. आणि म्हणून म्हटलं एवढ्या जवळ आपण आलेलो आहे गावाच्या जवळ थोडंसं 2-3 किलोमीटर पुढे जायचं आहे. जाता जाता फक्त अर्धा तास लेट होऊ किंवा 15-20 मिनिटं लेट होऊ पण मग दर्शन घेऊनच आपण जाऊ असं म्हणून. आणि असंही आपण आता नवीन गाडी घेतली तसं असं मंदिरात बाहेर फिरायला वगैरे म्हणजे जाणं आपलं थोडंसं चालूच आहे. पण आपल्या माणभावपंथी अशा आपल्या मोठ्या स्थानावर किंवा मंदिरात आपण अजून गेलोच नाही आहेत. तर तसं आम्हाला जायचं आहे कणाशीला. पण बघू आता कधी जमतं येते. पण मग तोपर्यंत योगायोग असा की आपण इथं सारंगखेड्याला येऊन गेलो आणि खूप छान असं दर्शन झालं. यात्रेच्या वेळेला कसं तेव्हा आपण आलो होतो आम्ही पण खूप जास्त गर्दी असते आणि निवांत असं आपल्याला देव करता येत नाही. पटापट ते आपल्याला पुढे लोटत म्हणजे सगळी मंडळी असते खूप गर्दी करते त्याच्यामुळे मग शांततेत दर्शन होत नाही. पण आज आहे ना खूप छान असं दर्शन झालं देवाचं. देव केला त्याच्यानंतर मस्त नारळ पान सुपारी असा विडा देवाला वाहून दिला. आणि त्या दादांकडे मी विचारलं त्यांना की पवित्र पर्व येतच आहे आपलं तर तुमच्याकडे आहे का म्हटलं पवित्र्याचं नारळ. तर ते म्हटले आहे. तर तिथूनच नारळ घेतलं आणि मग देवाला वाहून दिलं पवित्र्याचं नारळ. दर्शन झालंय आमचं छान आणि इथं बसलोय थोडंसं आणि ती देवाला वाहिलेली जी माळ आहे ना ती माळ घेतलेली आपल्या नव्या गाडीला बांधण्यासाठी. इथून समोर पूर्ण मंदिर दिसतंय खूप सुंदर वाटतं. इकडे केशव देव केला तू इथून समोरून मंदिर असं दिसतंय. हे पाय पवित्र्याचं नारळ आहे. आता हे देवाला वाहून देते. देवाची माळ आहे ना देवाला वाहिलेली माळ आपल्या गाडीला वाहून देवाची कृपा राहील नेहमी म्हणून. चला आता माळा बरोबर आहे. मम्मी बांधली गेली. चला बांधली गेली का हो. तुम्हाला चार्जिंगला काय लावायचं लावून घेऊ. चला आता मस्त देवाचं दर्शन झालंय सारंगखेडा. इथून आता निघतो आणि आता डायरेक्ट अंमळनेरला थांबू आपण. तर चला मग मस्तपैकी देवाची माळा भेटली आपल्याला देवाची राखी भेटली आणि अजून पोयत्याचं नारळ पण मी देवाला वाहून दिलंय.
तर चला आता निघूया, ठीक आहे. पुन्हा आता आपल्या गावाच्या जवळच्या नदीचा वगैरे असा हा पूल वगैरे बघत आहे ना, मस्त असा प्रवास केला आम्ही आणि मग पोचलो घरी. तर असा आजचा छोटासा व्हिडिओ होता आणि आवडला असेल व्हिडिओ तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंटसुद्धा करा. भेटूया पुढच्या छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.